मेरी आवाज़ आ रही है तो टाइप करके बताएं सोनू जी। तो वेलकम मेहर, पवन मेहर वेलकम। आप चॅट करके बता सकते हैं, तुम्ही चॅट करून सांगू शकता तुम्ही कुठून बोलताय, कुठल्या गावावरनं। चॅट करके आप डाल सकते हो। थैंक यू सोनू जी। सोनू जी आप टाइप करके डाल सकते हैं आप कहाँ से बात कर रहे हैं, कौन से शहर से। वेलकम आबा साहेब। येस आबा साहेब ऐकू येतंय का? हो येत आहे सर, आवाज येते, माझा आवाज येतो? एकदम क्लिअर क्लिअर आवाज येतोय। हो येत आहे सर, तुमचा येते. चला गुड गुड। तर सर्वात पहिल्यांदी सगळ्यांचं स्वागत आहे आणि हळूहळू लोक जॉईन होत आहेत। तर आपल्या बरोबर आहेत मध्य प्रदेश मधनं सोनू विश्वकर्मा पाटगावकर पण जॉईन झालेले आहेत। तर काय म्हणतो पाऊस, तुमच्या भागात पाऊस पडला की नाही? भोकरदनला पाऊस पडला वाटतं। तो वेलकम सागर काथार, वेलकम कृष्णा शिंदे पाटील। तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्रश्न पण टाकू शकता याच्यामध्ये, तर त्याच्या थ्रू आमचे जे स्पीकर आहेत ते पण प्रश्नाची उत्तरं देतील। सो अपने साथ पाटगावकर हैं, चिंतामणी पाटगावकर जे आमचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत ते पण आपल्या बरोबर आहेत। राईट, तर पाटगावकर साहेब तुमच्या राईट तुमचा चेहरा दिसतोय माझा, येस मला ऐकू येत आहे। येस. तर तर मी हा बोला। 2 मिनिटात मी घरी जातोय, वरती मी खाली आहे. हा बर काय पार्थ पण जॉईन झालेला आहे, वेलकम पार्थ। आणि इंस्टाग्राम लाइव सेशन हम पहले बार ले रहे हैं इंडिपेंडेंट। पिछली बार हमने लिया था तब हमारे थे, आज हम लोग किती लेवल पे लिया रहे। तो कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता आपण, तोपर्यंत हळूहळू बोलायला सुरुवात करू। तर सर्वात पहिल्यांदा हा जो इंस्टाग्राम जो लाईव्ह आहे हा सेशन आहे ऍप्सा आयटी साठी खास। आणि ऍप्सा आयटी हे अमेरिकन कंपनीचं प्रोडक्ट आहे, ॲमवे इंडिया, आणि 25 वर्षापासून चालतं। आणि आवाज येत नाही का पाटीगावकर? आवाज येतोय का? हा येतोय 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 येतोय. बाबासाहेब मला असं वाटतं तुम्ही थोडा रेंजचा तुमचा इश्यू असेल।
तर नारायण दादा चंद पाटील यांना पण आपल्या बोला. नारायण चंद पाटील, आपण कुठून बोलताय? तुमचा परिचय द्या. थँक्यू पार्थ, थँक्यू. बोला. नारायणचंद पाटील, आपण कुठून बोलताय? गावावरनं बोलता तुम्ही? जालना. कुठून बोलता? जालना, बदनापूर तालुका, मांडवा गाव. अच्छा अच्छा, बरं बरं बरं. तर तुम्ही ऍप्साईटी अगोदर वापरली कधी? काय म्हणाले? मागच्या वर्षी. मागच्या वर्षी, हो. आणि तुम्हाला ऍप्साईटी तुम्हाला कोणी दिलं होतं? तानेर साहेब. भगवान साहेबांनी. बरं बरं. आणि कशासाठी वापरलं तुम्ही, आणि कसा कापसासाठी वापरलं, आणि कुठल्या स्टेजमध्ये वापरले? तर आपल्याकडे संकेत खांडवेंचा एक प्रश्न आहे, कापासीच्या कुठल्या स्टेजचा वापर करणे योग्य राहील? तर नारायणचंद पाटील, तुमचा काय अनुभव होता ऍप्साईटीचा? तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्याकडे कुठलं पीक, जर थोडा बहुत सांगाल तुमच्याबद्दल? सुरुवातीपासूनच मी वापरतोय. ह्या वर्षी पण सुरुवातीपासूनच वापर करतोय. म्हणजे बीज प्रक्रियापासून वापरला का तुम्ही? नाही, नंतर फवारणीपासून. बरं बरं. तर पाटगावकर साहेब, या संदर्भात तुम्ही काही सांगाल? कारण की इथं प्रश्न आहे की हे कुठल्या स्टेज पासून कापसासाठी वापरता येतं. तर पाटगावकर साहेबांचा खूप दांडगा अनुभव आहे ऍप्साईटीचा. तर पाटगावकर साहेब, बोला. नमस्कार. हे असं आपलं औषध आहे अपसायटी. हे सर्व पिकाला, सर्व स्टेजला वापरता येतं. परंतु जर हे सुरुवातीपासून जर वापरलं, म्हणजे प्रत्येक पिकाला, तर याचा फायदा जास्त होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी सगळीच माहिती सांगतो 1-2 मिनिटांमध्ये. बीज प्रक्रियेपासून ते फवारणीपर्यंत प्रत्येक स्टेजला हे वापरता येतं. आता कपाशी जे आपण वापरणार आहोत, कपाशीला जेव्हा आता आपण पाणी देणार, आता पाऊस तर नाहीये. आता आजच मी 4-5 शेतकऱ्यांना माहिती सांगितली की तुम्ही बॅटरी पंपामध्ये 20 लिटर पाणी घ्या, 30 ml अपसायटी टाका, आणि एका एकरला संध्याकाळी 4-5च्या नंतर सावली पडायला लागली की तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी करा. तर याचा फायदा असा होईल की जी जमिनीमधली जी आर्द्रता आहे, ओलावा टिकून ठेवायला हे कारणीभूत ठरतं. आता कपाशी अशी आहे की काहींची कपाशी 4 पानावर आहे किंवा 8-9 पानावरती आहे. म्हणजे कपाशीची आता जवळजवळ पेरणी झाली, परंतु पाऊस नसल्यामुळे तिथं गॅप पडला. तर हे जर कपाशीला जर फवारणी केली तर आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट एवढा चांगला मिळेल की ओलावा टिकून राहील. आणि हे खत जे आपण दिलेलं आहे ते खत सुद्धा कामी यायला, पोषण करायला याची मदत चांगल्या प्रकारे होते. हे कुठल्याही स्टेजला चालतं. जेव्हा आपण घ्याल त्या दिवसापासून जरी हा पहिला दिवस समजला तरी हे दर महिन्याला एकरी 200 ml प्रत्येक पिकाला द्यायचं जमिनीतून. आणि फवारणीसाठी स्टिकर म्हणून बुरशीनाशक आणि आपलं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाबरोबर 5 ml टाका. तणनाशकाबरोबर शक्यतो वापरू नका. नंतर त्याचे काही तणनाशक प्रत्येक पिकाचं वेगवेगळं आहे. आता कपाशीचाच प्रश्न आहे तर कपाशीचं 2 पानाला पण आहे, 4 पानावर पण आहे आणि 10-12 पानावर पण आहे. तर हे वेगवेगळ्या स्टेजला असल्यामुळे कपाशीला म्हणजे तणनाशकाबरोबर हे वापरू नये असं मी सगळ्यांना सांगतो. धन्यवाद सर. राईट. तर अजून एक प्रश्न आहे की हे कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरता येतं ऍप्साईटी, आणि ऍप्साईटीचं एक थोडक्यात तुम्ही माहिती सांगाल म्हणजे लोक तोपर्यंत जॉईन होत आहेत. ओके. तर पहिल्यांदा आता ही माझा परिचय करून देतो. माझं नाव चिंतामणी पाटगावकर. मी संभाजीनगरमध्ये राहतो आणि गेली 8 ते 9 वर्ष ह्या एमव्हीओ मध्ये अपसायटी बरोबर मी काम करतोय. आणि जवळजवळ माझ्या जवळ ह्या 7 ते 10 वर्षामध्ये 30 ते 32 हजार शेतकऱ्यांशी मी संपर्कात आलेलो आहे. तर ह्या शेतकऱ्यांना फायदा असा आहे अपसायटीचा आहे. तर हे जसं बीज प्रक्रियेला पहिल्यांदा वापरता येतं. जर 1 किलो जर आपलं बीज असेल तर एक अंदाजे 8 ते 10 ml त्या बीजाला जर चोळलं तर जर्मिनेशन. पाटगावकर जी, हिंदी में बात कीजिए क्योंकि यहाँ पे हमारे साथ हिंदी भाषी भी वो मैसेज कर रहे हैं कि हिंदी में बात करो. हिंदी मराठी दोनों बोला. ओके चलेगा. हिंदी में बात करता हूँ. जो शब्द मुझे हिंदी में नहीं आता है वो मराठी में बताऊंगा और हिंदी में बताने की कोशिश करता हूँ. अभी ये जो अपसायटी है ये हर खेत के लिए, हर पीक के लिए 200 ml जमीन में देना है और
5 ml स्टिकर करके पेस्टिसाइड और ये जो बुरशीनाशक हम जो बोलते हैं उसके लिए उसको यूज करना है। अभी ये यूज करने का तरीका 3 टाइप को हम जमीन में पानी देते हैं। एक तो ड्रिप से देते हैं, दूसरे मोकला पानी जो मराठी में बोलते हैं वो मोकला पानी दांड्या पद्धतीने देते हैं, और तीसरा जो है बारिश का पानी आता है। जो ड्रिप से मैं एक एक करके बता रहा हूँ। ड्रिप से जो देने के लिए बैटरी पंप में जो वेंचुरी से हम दे देंगे। बैटरी पंप जो बीट का पंप है उसको 20 लीटर का पानी चीज जो हम इसमें दे देते हैं मोकला पानी, तो जहां दांडा का जो पानी गिरता है, जो बड़ा पाइप 4 इंच से हम पानी देते हैं, तो उसमें 100 लीटर का 200 लीटर का ड्रम लेना, उसमें 100 लीटर पानी डालना, उसमें 200 ml अपसाइटी डालना, नीचे एक कॉर्क बिठा देना, तो ये बूंद 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 गिरते जाएगा। एक एकड़ भिगाने के लिए जो हमको 4 या 5 घंटा लगता है उसमें ये 100 लीटर पानी जाना चाहिए। तीसरा है, अभी बारिश का सीजन है, बारिश नहीं है, तभी बारिश में क्या करना है, पीट के पंप के ऊपर एक 20 लीटर पानी में 30 ml डालना है और 7 टंकी अपने जमीन में छिड़काव करना है। तो ये 3 टाइप के हम दे देते हैं। अभी इसका जो फायदा है, ये जैसे पुराने जमाने के लोग जो बोलते हैं 52 बीमारी के लिए एक ही दवा, जैसे झंडू बाम की एडवर्टाइज है, एक बाम 3 काम झंडू बाम झंडू बाम, वैसे अपसाइटी 10 काम मेन करता है। पहला उसका काम है, जमीन में पानी ज्यादा हो गया, जमीन चिबड़ी हो गई, पानी पकड़ के रख गया, तो ये हमारे खाद, हमारे जो पीक है जो हम लगाते हैं वो पूरा बर्बाद हो जाते, फसल बर्बाद हो जाती है। तो उसके लिए ये पानी पकड़ के रखता नहीं है, चिबडी रान पाणी का निचरा कर देता है, म्हणजे जमिनीमध्ये जे पाणी धरून ठेवलेलं असतं त्या पाण्याचा हा निचरा करतं। दूसरा इसका फायदा है, जो कम पानी होगा वो पानी पकड़ के रख देता है, मतलब जमीन में पानी का समतोल जो चाहिए जमीन के लिए, जो पीक के लिए चाहिए, जो फसल के लिए चाहिए, वो फसल के लिए पकड़ के रखता है। तीसरा इसका फायदा ऐसा है कि हम जमीन में तो फर्टिलाइजर बहुत सारे दे देते, यूरिया, डीएपी, दानेदार जो अलग अलग खत, रासायनिक केमिकल खत है, तो ये खत यूरिया पिघल जाता है, बाकी के खाद वैसे के वैसे ही रह जाते हैं। तो ये काम खत जो है, जो हम फर्टिलाइजर है, वो पिघलने का काम करता है 40 से 60%। मतलब हम 1 एकड़ के लिए 4 गोनी देते होंगे, मतलब 2 क्विंटल देते होंगे, तो ये 2 एकड़ के लिए हम दे सकते हैं, मतलब हमारा खाद का पैसा बच जाता है। चौथा, ये ह्यूमिक एसिड का भी काम कर लेता, मतलब ह्यूमिक एसिड का काम है जमीन भुरभुरा करना, और जमीन भुरभुरा हो जाती है तो सफेद मूली बढ़ जाती है, तो ये जमीन भुरभुरा करने के लिए काम हो जाता है, वही 200 ml के लिए। पांचवा इसका जो फायदा है, ये हम स्टिकर करके यूज करेंगे, तो कीटकनाशक और बुरशीनाशक के लिए यूज किए तो ये पान में जो पान लीप है, हमारे लीप के अंदर वो मिल घुल जाता है, मतलब जहां हम 5 फवारनी करेंगे, स्प्रेडिंग करेंगे, तो ये 4 में हो जाता है। एक स्प्रेडिंग जो हमारा बच गया है तो इसका खर्चा कम से कम 2 से 2,500 रुपए है, ये खर्चा अपना बच जाता है। छठा, ये कंपनी बताती नहीं है, ये फार्मर्स का एक्सपीरियंस है। हमारे ड्रिप जो है, ड्रिप इरिगेशन, ये ड्रिप जो चोक होते हैं ड्रिपर, ये मोकला करने के लिए काम कर देता, ये कंपनी बताती नहीं है, ये फार्मर्स के एक्सपीरियंस है, और फार्मर्स एक्सपीरियंस हमको बताते हैं, और हम उसका डेमो दिखाने के बाद ही हम लोगों को हमको गॅरंटी हो गई है, आम्हाला याचा अनुभव आला की बाबा हे ड्रिपच्या पाईपा पण मोकळं करतं। सातवं, हे जर वापरलं तर पाण्याचा पीएच मेंटेन ठेवतं, कंट्रोल करतं, मेंटेन ठेवतं, कंट्रोल करत नहीं। मेंटेन करना इसका मतलब ऐसा है कि जो पानी का पीएच जो 10 में आता है, तो जो उसका जो जमीन में आने के बाद वो 1.5-2 बढ़ जाता है, मतलब 10 का 12, 12.5, 13 हो जाता है। तो ये चीज हमारे लिए ये होने के बाद 10 का 10 ही मेंटेन रखता है। सातवां इसका फायदा है, ये यूज करने के बाद पानी में जो जमीन के अंदर जो आर्द्रता है, ओला हुआ है, टिकाऊपन पकड़ के रख देता है, मतलब पानी कम लगता है। ऐसे इसके ये यूज करने के बाद जो हमारा प्रोडक्शन कॉस्ट है, उत्पादन खर्च है, हा कम से कम 40 से 50% बच जाता है। और 10वां इसका प्रॉफिट, हमारा उत्पादन कम से कम 20 से 25% बढ़ जाता है। तो ये सब करने के बाद फायदा तो 1 एकड़ में हमने यूज किया 200 ml प्रति महीना,
तो हमारा फायदा 7 से 10 हजार रुपये। और एक लास्ट का फायदा इसमें बता, अभी आवाज जो आ गए हैं, इसका लास्ट का फायदा है नेक्स्ट टाइम जैसे हम करते हैं और उसके ऊपर बाद में जो बड़े बड़े ढेकड़े होते हैं तो हम उसके ऊपर रोटा मारते हैं। रोटा मारने का खर्चा इसमें होता नहीं है, रोटा मारने की जरूरत नहीं है। और इतना ही मेरी तरफ से। थैंक यू। बैक टू यू सर। थैंक यू। तो आदा साहब आहिर आज हमारे जो मेन स्पीकर है वो आए हैं और बोल रहे सिल्लोडवरून बोलतात, मध्ये बोलतात, तो सोनू जी ये मराठी में बात करेंगे, मैं हिंदी में ट्रांसलेट करके दूंगा। तो आदा साहब आहिर का बहुत ही जबरदस्त काम है, काफी किसानों को गाइड करते हैं और उनकी वजह से काफी किसानों को बेनिफिट दिया है। तो पाटगांवकर साहब आप भी अगर मोबाइल रोटेट करेंगे तो आप भी आ जाएगा, आपका भी चेहरा ऐसा थोड़ा सा रोटेट कर ये आ गया बराबर एक मिनट। तो बोला आबासाहेब आहेर कारणामुळे थोडा उशिरा जॉईन झाली, पण आबासाहेब आहेर प्लीज बोलू शकता, तुमचा परिचय आपण करून घेतला त्याप्रमाणे आपण, आणि मग तुम्ही काही प्रश्न विचारले। हाँ बोलिए बोला आबासाहेब। हॅलो, हाँ बोला, ऐकू येते बोला। सर आपसाईटीचे शेतीसाठी वरदान म्हणलं तरी हे प्रोडक्ट वावगं ठरणार नाही, कारण आता माझं पण 2014 पासून कृषी केंद्र आहे। तर समजा शेतीसाठी ड्रिपच्या चॉकअप साठी आपल्याला वेगळं प्रोडक्ट वापरावं लागतं, त्यानंतर पांढऱ्या मुळ्या फुटण्यासाठी वेगळं, पाण्याचं पीएच मेंटेन करण्यासाठी वेगळं, स्टीपर वेगळं, आणि कृषी केंद्रातून असं कुठलाही प्रोडक्ट नाही की जे 200 ml वापरल्यावर 1 महिनाभर काम करेल। एकमेव असं जगाच्या पाठीवर प्रोडक्ट आहे फक्त आपसाईटी, जे फक्त 200 ml एकरी महिन्यातून एकदा वापरलं तर खूप सारे जबरदस्त असे फायदे आहेत त्याचे। तर याच्यामध्ये अद्रक पिकासाठी मागील 3-3.5 वर्षापासून मी पण काम करतोय आपसाईटी सोबत, आपल्या आम्ही टीम सोबत। तर याचा अनुभव असा आहे सर, अद्रकसाठी ज्या प्लॉटला हे प्रोडक्ट वापरले गेलं अद्रक मध्ये, तर 99% प्लॉटला सड लागण्याचा चान्सच नाही, म्हणजे सडच लागत नाही त्या प्लॉटमध्ये। कारण जिथं जास्त पाणी होतं त्या प्लॉटमध्ये जास्त पाणी झाल्यामुळे त्याच्या मुळ्या खराब होत जातात आणि प्लॉटमध्ये सड लागते। सड आजार समजा जसं माणसाला कॅन्सर होतो आणि कॅन्सर मधून 99% पेशंट वाचत नाही, तसंच अद्रकसाठी सड आजार खूप डेंजर आहे, म्हणजे जेव्हा सड लागते अद्रकला तर आता थोड़ा तुमचं ट्रांसलेट करून जाऊ, कारण की जे हिंदी वाले उनको समझ में नहीं आएगा। तो पाटगांवकर जी आप ट्रांसलेट कर देंगे, वो क्या बता रहे हैं थोड़ा, फिर बीच में थोड़ा ट्रांसलेट करके फिर आगे। ओके। आबा साहब आहेर जो है, अभी मैं शॉर्ट में बता देता हूँ, वो निल्लोड से है, महाराष्ट्र, मतलब निल्लोड तालुका सिल्लोड, जिला छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र से है। वो 2014 से उनका खुद का एक कृषि सेवा केंद्र जैसे KSK बोलते हैं वो चलाते हैं, और एमवे में वो 2020 में ज्वाइन हो गए हैं। और उनका एक एक्सपीरियंस ऐसा है अदरक में कि अदरक में जो सड़ लगता है, अदरक खराब हो जाता है, और जो अदरक के लिए लोग, जिंजर के लिए लोग खर्चा करते हैं, वो खर्चा पूरा पानी में चला जाता है। जैसे उन्होंने बताया, आदमी को कैंसर होने के बाद आदमी बचता नहीं है, वैसे ही अदरक को सड़ लग गई, अदरक खराब हो गई, तो अदरक उसमें से उभरती नहीं, अदरक का पूरा नुकसान हो जाता है। उन्होंने अपसाइटी अदरक में देने के बाद ये सड़ का प्रमाण जो है वो 99% कम हो जाता है, ऐसा उन्होंने बताया है। आगे आबा साहेब। तर ह्या प्रोडक्टचा जर आपण खर्च बघितला एकरी, तर तसं पाहिलं तर फक्त 230-40 रुपयापर्यंत प्रति एकर खर्च येतो। परंतु याचे फायदे जर आपण बघितले तर फायदे असे आहेत, जिथं आपण समजा कोणते पीक असेल आणि आपण याला 200 ml जर वापरलं ड्रीप मधून, एका पंपाला 50 ml प्रति एकर 4 पंप, तर यामुळे आपल्याला फायदे असे होतात, आपले जे खत आपण दिले रासायनिक खत, हे खत लवकर पिकाला उपलब्ध होतात, त्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ होते, जमीन एकदम नरम होते। 2 मिनिटांमध्ये जमीन नरम करणारा जगाच्या पाठीवर एकमेव असं प्रोडक्ट फक्त आपसाईटी आहे, दुसरं कुठलंही प्रोडक्ट 2 मिनिटांमध्ये जमीन नरम करू शकत नाही, म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे।
आपण म्हणतो ना बाप दाखवणं तर श्राद्ध कर, तशी पाडवा साहेबांचा डायलॉग पाठ आहे माझा. जागेवर बोट चांगलाच डायलॉग खटक्यावर बोट जागेवर पलटी पाहिजे तरी डायलॉग सरांचा एकदम भारी तो, शेतकऱ्यांना पण खूप आवडतो. कारण बाप दाखवणं तर श्राद्ध कर याला आपल्या म्हणीप्रमाणे तसं याचे रिझल्ट आहेत. खूप जबरदस्त असं प्रोडक्ट आहे आणि आम्ही कंपनीची गॅरंटी पण आहे, मनी बॅक गॅरंटी. आता समजा कुठल्याही दुकानातून एखाद्या शेतकऱ्याने प्रोडक्ट घेतलं तर आबासाहेब आता हे तर त्याला ट्रान्सलेट करू द्या. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं बोला, आप बोलिए. चालेल. इसका जो खर्चा है एकरी खर्चा जो है 250 रुपये दे दिया. ड्रिप जो है वो ड्रिप जो चोकोप होना है वो नहीं होता है. दूसरा वो सफेद मूली बढ़ने का जो चांस है वो सफेद मूली ज्यादा बढ़ती है क्योंकि वो जमीन भुरभरा हो जाती है, मतलब जमीन भूसभूषित होती है. और उन्होंने और एक वाला गर्म होने के बाद वो सफेद मूली बढ़ जाती है. और उन्होंने जो एक लफ्ज मैं हमेशा फार्मर्स को बता देता हूँ कि खटके और बोर्ड पलटी, मतलब ये पानी जमीन डालने के बाद एक बूंद पानी में डालने के बाद वो पानी जब हम जमीन में देंगे तो भुरभुरापन तुरंत दिखता है. और उन्होंने और एक बताया कि एमवे प्रोडक्ट का गारंटी इतना है कि मनी बैक गारंटी है. पूरे वर्ल्ड में ऐसा कौन सा भी प्रोडक्ट कंपनी गारंटी नहीं देती कि भाई प्रोडक्ट यूज की 30% भी मैं उनको आगे बता देता हूँ. तब कहने का मतलब है ये 30% 30 डेज मनी बैक गारंटी 100% सेटिस्फेक्शन ये कंपनी का रूल है हमारे. तो उसमें ऐसा है कि भाई हमने 30% यूज किया, उसका जो हमने प्रॉफिट बताया वो आपको उसका फायदा नहीं हुआ, प्रोडक्ट हमको वापस दे देना. जीएसटी जो काट बचा हुआ रकम ये वापस कंपनी दे देती है. अभी मेरे 7 साल में और बिंदु सर के 25 साल में एमवे का एक ही प्रोडक्ट रिटर्न आया है. मेरे 7 साल में तो नहीं है, आबा साहब के 3 साल में नहीं है. ये प्रोडक्ट कोई रिटर्न करता नहीं है और आज तक मेरे पास वापस आया नहीं. आगे आबा साहेब. दुसरा सर समजा एखाद्या कृषी केंद्रातून आताच 8-10 दिवसापूर्वी माझा एक मित्र होता, शेजारीचे गाव होतं त्यांचं कायगावचे, आणि त्यांनी तणनाशक नेलं होतं सिल्लोडच्या दुकानातून. तर त्यांनी 10-12 दिवसच फक्त घरी ठेवलं आणि ते वापस करायला गेले. तर दुकानदाराने जो जीएसटी होता समजा तो कट करून त्यांनी सिल्वन प्रोडक्ट होतं वापस द्यायचा विषय चाललाय आपला. तर ते सिल्वन प्रोडक्ट सुद्धा वापस घेत आणि त्यांनी जीएसटी काढून पैसे, तर ते सुरुवातीला तर देण्याच्याच मूडमध्ये नव्हते, म्हणजे आम्ही देतच नाही. मग नंतर शेवटी त्यांनी मी तिथंच होतो तर मग ओळख दाखवून त्यांनी जीएसटी काढून पैसे परत दिले. आपण सिल्वन प्रोडक्ट तर सोडा, आपण फुटलेला प्रोडक्ट वापरलेला प्रोडक्ट वापस घेऊन आपण पैसे परत करतो. तर म्हणजे जगाच्या पाठीवर अशी एक कंपनीत कंपनीला माहितीये हे 24 कॅरेट सोनं आहे, तर कुठलाही शेतकरी वापसच आणणार नाही. आता आपणच बघतोय जवळपास 3.5 वर्षापासून मी पण बघतोय शेतकरी एकदा प्रोडक्ट घेतलं तर रिपीट मानतात किंवा त्यांच्या पाहुण्यांना मित्रांना पण सांगतात. आणि याचा फायदा एक होतो की आपण एका शेतकऱ्याला जर हे प्रोडक्ट दिलं तर तो त्याच्या मित्राला पण सांगतो, त्याच्या पाहुण्यांना पण सांगतो. म्हणजे तिथून या प्रोडक्टची चेन चालू होते, म्हणजे प्रोडक्टचा सेल पण वाढत जातो. कारण त्या शेतकऱ्याला जेव्हा रिझल्ट येतात तर तो शेतकरी परत इतर शेतकऱ्यांना किंवा पाहुण्यांना सांगत जातो आणि प्रोडक्टचा आपला बिझनेस पण खूप वाढत जातो. जसं समजा मी शर्ट आहे एखाद्या दुकानातून जर घेतलं तर आपण त्या दुकानदाराचं नकळत नाव सांगतो किंवा टेलरचं पण आपण नाव सांगतो कुठं शिवला मित्रांनी विचारल्यावर. तसं आपल्या प्रोडक्टची जाहिरात पण ऑटोमॅटिकच रिझल्ट आल्याच्या नंतर होते आणि हळूहळू आपला प्रत्येकाचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो. यामध्ये काहीच ती मात्र शंका नाही. आबासाहेब इथं प्रश्न आलेला आहे की कापसाच्या शेतीसाठी ऍप्साइटी कुठं वापरावं, कुठल्या स्टेजला वापरावं? हापसाठी लागवड केल्यापासून म्हणजे जसं बियाण्याला लावण्यापासून तर आपण कापूस वेचणी चालू करेपर्यंत आपल्याला केव्हाही वापरता येईल. आपण हे बियाण्याला पण लावू शकतो. त्यानंतर आता बियाण्याची लागवड झालेली समजा तर मग आपण प्रति एकर 200 ml ड्रीप मधून सोडता येईल. जर ड्रीप नसेल तर आपण ते खतासोबत खताला लावून पण वापरता येईल. त्यानंतर फवारणी करताना आपण जे औषधं वापरतोय त्या औषधासोबत प्रतिबंब 5 ml याला फवारीतून पण घेता येईल. या पद्धतीने आपण त्याला वापरता येईल कपाशीमध्ये. पाटगांवकर इसको जो ट्रांसलेट कर देंगे हिंदी में. यस, अभी शुरू से करवा देता हूँ. जैसे वो मनी बैक गारंटी मैंने पहले बताया
तो उनका एक उनके गांव की तरफ से कायगांव करके एक छोटा सा गांव है। ये कापूस का बता दीजिए ना, वो मनी बैक गारंटी तो हो गया, सबको समझ में आ गया। कापूस का बात कापूस का अभी कापूस कॉटन में उन्होंने ऐसा बताया है कि भाई आप कौन से भी स्टेज में दे सकते हैं, ड्रिप होगा तो ड्रिप में दे सकते हैं, और जब ड्रिप नहीं है, बारिश के पानी है, तो जैसे मैंने पहले बताया था पीट के पंप के ऊपर से उसको छिड़काव भी कर सकते हैं। खाली एक है कि कौन से, अभी मैं उसमें ऐड कर देता हूँ कि कौन सा भी पीक रहने दो, या कपास रहने दो, अदरक रहने दो, या गन्ना रहने दो, या फ्लावर, मतलब सब्जी बीज सब में हर एकड़ को 200 ml जमीन में जाना चाहिए, और जब छिड़काव करते हैं कीटकनाशक बुरशीनाशक वो पंप में 20 लीटर में 5 ml डालना चाहिए। और किसी का सवाल, कोणाचा काही प्रश्न? तर आता बाकीच्या कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये वापरता येतो, म्हणजे ते आबासाहेब आता तुम्ही म्हणत होता की एकतर कुठल्या स्टेजमध्ये पीक मोठं झाल्यावर काय कुठे वापरायचं, किती अंतरावर, आणि कुठले कुठले फवारण्या आपल्या याच्याबरोबर घेता येतात कापसासाठी? सर याला उलाला सोबत पण मारता येईल. आता सध्या कपाशीवरती उलाला किंवा पोलीसच्या फवारण्या चालू आहे, तर आपण त्याच्यासोबत पण फवारता येईल. त्यानंतर पोलोची फवारणी चालू होते कपाशीवर, पोलो किंवा प्रोपेक्स, तर त्यासोबत पण आपल्याला फवारणीमध्ये कुठल्याही पेस्टिसाइड सोबत किंवा बुरशीनाशक सोबत याला वापरता येते बिनधास्त, त्यामध्ये काही अडचण नाही. फक्त तणनाशक सोबत जर वापरायचं असेल तर बरेचसे जे तणनाशक आहे 50 ते 60%, तर या तणनाशक सोबत ऑलरेडी कंपन्यांनी स्टिकर दिलेलं असतं, तर फक्त आपल्याला राऊंडअप सोबत किंवा मग नेराकत्तर सोबत आपल्याला जमिनीवरती जर फवारायचं असेल तर त्यासोबत आपण याला वापरू शकतो. आणि कपाशीच्या 20 ते 25 दिवसानंतर आपण याला ड्रीप मधून जर देत गेलो तर कपाशी किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये विद्यापीठाने जे संशोधन केलेलं त्याच्यामध्ये असं दिसून आलं, प्रत्येक पिकाच्या 15 ते 25% आपल्या उत्पन्नामध्ये आपसाईटीमुळे वाढ होऊ शकते निश्चितच. तर खूप जबरदस्त असं प्रोडक्ट आहे, प्रत्येकाने वापरण्याचा प्रयत्न करावा. कुठली शंका असेल तर किरण पाटील यांचा प्रश्न आहे, मिरचीसाठी वापरल्यानंतर काय फायदा? सर मिरचीसाठी जर हे प्रोडक्ट वापरलं तर सर्वात प्रथम मिरचीची क्वालिटी एकदम बेस्ट राहील, म्हणजे मिरचीच्या झाडाची क्वालिटी सर्वात पहिले. तर आता याला वापरताना सर्वात आपल्या समजा एक क्षेत्र असेल तर मध्यभागी आपण 2 लाईन सोडून द्यायच्या, त्या लाईन याच्यासाठी सोडायच्या की बाकी पूर्ण शेताला सोडायचं, आणि मध्यभागी 2 लाईनला याला जाऊ द्यायचं नाही. जेव्हा आपण 20 ते 25 दिवसानंतर शेतात जाऊ तर त्या 2 लाईन मध्ये आणि बाकीच्या शेतामध्ये खूप सारा बदल झालेला आपल्याला दिसेल, तो आपण लाईव्ह पाहू शकतो. आता आपण सांगितल्यानंतर तर काही शेतकऱ्यांचा विश्वास बसणार नाही, पण आपण सर 3 वर्षापूर्वी कोरोनामध्ये इम्रान पठाण नावाचे शेतकरी वांगीचे सिल्लोडजवळ वांगी म्हणून गाव मोमिडे समाजाचे शेतकरी, त्यांनी आपण जर सांगितलं त्यांना 2 लाईन सोडायच्या तर त्यांनी सोडल्या, आणि त्यांना तर एवढा जबरदस्त रिझल्ट आला होता त्या शेतामध्ये. तर आपण त्यांना बोलतो 25 ते 30 दिवसानंतर रिपीट सोडा, तर ते शेतकरी 15 ते 20 दिवसांनी रिपीट सोडायचे, कारण याचा खर्च जर बघितला तर एकरी खूप कमी आहे. आणि कुठलाही दुकानदार जेव्हा मिरची पिकावरती फवारणी देतो किंवा ड्रीप मधून सोडण्यासाठी खत देतो तर याचा सर खर्च एकरी कमी 2000 ते 4000 पर्यंत फवारणीचा आणि ड्रीपचा असतो. तर त्या पटीमध्ये आपण जर पाहिलं तर आपलं 240 रुपये म्हणजे खूप, आपण चहा पितो दररोज तेवढी पारावर बसून, तेवढ्याचा खर्च असल्यामुळे ते शेतकरी मला असे बोलले, साहेब जाऊ द्या म्हणे, तेवढे 15 दिवसात जरी गेले तरी काही अडचणी नाही, माझं मिरची खूप जबरदस्त जमली म्हणे आपसाठीमुळे. तर यांनी फुलांची संख्या वाढते, त्यानंतर मुळ्यांची संख्या वाढते. जे पावसाने लावून धरलं तर मिरचीचे झाडं अचानक सुकतात, मिरची तेव्हा कपाशीचे, त्याला पॅराविट म्हणतात. तर तो रोग आपसाठी वापरल्यामुळे तो रोग पण येत नाही, आणि मिरचीची साईज पण खूप वाढते. साईज वाढल्यामुळे उत्पन्नामध्ये म्हणजे वजन पण वाढतं. तर खूप सारे आपसाठीचे फायदे मिरची पिकासाठी सुद्धा. थोड़ा हिंदी में ट्रांसलेशन लंबा हो गया बहुत थोड़ा बोलिए. उन्होंने पहले कपास के लिए जो सवाल पूछा था कि कौन से स्टेज में यूज करते हैं, तो ये उन्होंने बताया कि जो कीटकनाशक जो हम डालते हैं उलाला, पोलो, पोलिस और ये जो बाकी के जो कीटकनाशक है उसके साथ ये जो दे दिए, तो इसका जो काम करने का तरीका है, जो उसका जो ताकत है वो 5 ml में डालना है आपसाठी. तो ये डालने के बाद जहां उसकी फवारणी 4 बार या 5 बार करनी पड़ती थी, 5 बार करना है तो वो 2 बार ही, 4 बार किया तो भी चल जाता है, मतलब 1 से 2 बार उनका बच जाता है. दूसरा, उनके 3 साल पहले इन्होंने एक फार्मर्स को दिया था
एक फार्मर्स है, उनको वही तकलीफ हो गई थी मिर्ची के लिए, तो इन्होंने यूज किया मिर्ची के लिए। तो हमने उनको बताया था कि 2 लाइन आप छोड़ दीजिए, 2 लाइन छोड़ने के बाद रिजल्ट उनको पता चला। तो हम बोलते हैं कि भाई 1 महीना 30 दिन इसकी ताकत है, तो 30 दिन की जगह वो फार्मर्स ने 15-15 दिन देना चालू किया, और उनका फोन आ गया कि आबा साहब हम ये 15 दिन में दे रहे हैं। तो आबा साहब ने बोला कोई जरूरत नहीं है। तो उन्होंने खर्चा जो आता है उनको बताया कि भाई एक फवारने के लिए जो खर्चा है 2 से 4 हजार रुपए आता है, तो 4 हजार देने से अच्छा है 250 रुपए जाने दो। 15 दिन में उन्होंने देना चालू किया। तो अपने साथ सागर खरात है. सागर खरात, तुमचा परिचय द्या, आपण कुठून बोलताय आणि तुमचा ऍप्सायटीचा काय अनुभव तुम्ही शेअर करा. सागर खरात, बोला. हा, ऐकू तुमचा आवाज येतो सागर. हा सागर बोला. सागर ऐकू येतंय का? चलो, so let's start. ओके, तर अभी और किसी का कोई सवाल है तो पूछ सकते हैं. तो और किसका सवाल है? हाँ, और मेरे को ये पूछना था कि जो शेड नेट में जो मिर्ची है और खुले में जो मिर्ची है, उन दोनों में अलग अलग तरीके से क्या हमको ऍप्साइटी इस्तेमाल करना है, तो उसके बारे में कुछ बताए सांगाल आबासाहेब की शेड नेट वाली मिरची आणि ओपन वाली मिरची दोघांमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी ऍड केल्यात, आणि जर शेतकऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल का? म्हणजे त्यांना मिरची बद्दल जर अजून काही माहिती पाहिजे असेल आणि मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुमच्याकडनं मिळेल का? सर, याच्यामध्ये शेडनेट मध्ये जसं आपण देतोय प्रमाण, तेच प्रमाण आपण बाहेर पण देतोय. फक्त याच्यावरती जे समजा तर फवारणीचा खर्च खूप कमी होतो शेडनेट मध्ये असल्यामुळं, आणि आपण पाहिजे तेव्हा मिरची तिथं शेडनेट मध्ये देता येते. प्रमाणाचं जर बघितलं तर तेच प्रमाण आहे सेम, बाहेर जे देतो आपण समजा रेग्युलरला तेच प्रमाण शेडनेट मध्ये पण देता येतं. यामध्ये काही विशेष असा बदल करायची गरज नाही. फक्त शेडनेट मध्ये उत्पादन जास्त येतं आणि फळाची जी क्वालिटी असते या क्वालिटीमध्ये क्वालिटी चांगली मिळते, आणि पाहिजे त्या वातावरणामध्ये आपण पाहिजे तेव्हा तिथं कोणतंही पीक आपण शेडनेट मध्ये घेऊ शकतो. किरण नवल पाटीलांचा प्रश्न आहे, माझे मिरचीचे फुलं स्टॉप झाले आहेत तर हे आता काय करेल का? सर, त्यांचे जे फुलं स्टॉप झाले तर माझा असा अंदाज आहे की त्यांची मिरची एकतर थोडी समजा जूनच्या स्टार्ट पासून मिरचीचं थोडे चालू झाले असतील त्यांच्या. किरण नवल पाटील, तुम्हाला आमच्या मीटिंग मध्ये येता येईल का? मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तुम्हाला जर बोलता आलं तर तुम्हाला इन्व्हाइट केलं तर तुम्हाला फक्त जॉईन करायचंय. जॉईन करू शकत असाल तर पहा, तुम्हाला लिंक पाठवली. तर बोला आपण त्यांना लिंक पाठवली आहे, जॉईन करू शकतील ते. पण त्यांना तर सर ड्रीप मधून सोडलं अपसाईड तर चांगल्या पद्धतीने फायदा होईल याचा, कारण मला तरी वाटतं त्यांनी आतापर्यंत वापरलेलं नसेल, त्यामुळेच ते विचारताय वापरलं तर फायदा होईल अपसाईडचा. दुसरं असं, त्यांनी त्या फुलांसाठी गोदरेजचं डबल नावाचं प्रोडक्ट आहे, त्याच्यासोबत अपसाईड 5 ml वापरणं गरजेचं आहे फवारणीतून. तर त्यांना नवीन फुलं चांगल्या पद्धतीने मिळून जातील. किंवा जर डबल नाही मिळालं त्यांना तर ते फंट्यात प्लस कोरोमंडलचं प्रोडक्ट आहे, त्याची पण ते फवारणी घेऊ शकतात. त्यासोबत अपसाईड सुद्धा त्यांना वापरता येईल, जेणेकरून त्यांना त्याचा चांगला फायदा होईल. आणि ड्रीप मधून जर त्यांनी एकरी 200 ml वापरलं तर त्यांच्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढून जाईल आणि जमीन एकदम भुसभुशीत होईल. त्यामुळे हवा खेळती राहते पिकाला, आणि त्यांनी जे खतं दिलेले आहेत तर हे खतं परिपूर्ण पिकाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं काम अपसाईड करेल. त्यामुळे त्यांच्या जे मिरचीचे झाड आहेत तर तिथे नवीन शेंड्यांची वाढ होईल, आणि जेव्हा वाढ होईल तेव्हाच त्यांना मिरचीचे फुलं दिसतील शेतामध्ये. पाटील जी हिंदी उन्होंने जो बताया है मिर्ची का, तो उन्होंने 2-3 दवा बताया, वो दवा उन्होंने दे दी है, 5 ml डाल के फवारनी किया।
और उनका कहना ऐसा है कि उनकी जो खेत है उन्होंने अभी तक यूज नहीं किया है और उनको जून से तो उन्होंने तोड़ा लेना चालू किया है। तो उसमें जमीन में 200 ml उन्होंने डाल दिया ड्रिप की तरह, मतलब जैसे पहले मैंने बताया था 40 ml टंकी को डाल को 5 टंकी दीजिए या 50 ml डाल के 4 टंकी दे दीजिए। तो 200 ml जमीन जाने के बाद वो सफेद मूली बढ़ जाएगी और जो उनका मूलिया जो है वो जो चोक हो गए, गाठी उनको बोलते हैं, ब्लॉक हो गए हैं, वो खोलने का काम ये आपका कर देगा। राइट। तो और कोई ऐसा अनुभव है जो आपको लगता है कि जो यूनिक है अदरक और कपास के लिए, अदरक का और अदरक के लिए, और जैसे बहुत से किसानों को बहुत ज्यादा पानी का तकलीफ हुआ है, बहुत ज्यादा बारिश हो गया तो पाणी आ जाता है, उसकी वजह से भी अदरक खराब हो जाती है, तो उसपे त्याच्यामध्ये काय बेनिफिट होऊ शकेल आबासाहेब? जर खूप पाऊस, आता सध्या तर सिच्युएशन अशी की पाऊस नाहीये, तर पाऊस नसल्यामध्ये आपल्याला ऍप्सायटीचा काय वापर करतात? सर पाऊस नसल्यामुळं पण याचा फायदा आहे ना, जास्त असेल तरी सुद्धा फायदा आहे. जगाच्या पाठीवर एक असं प्रोडक्ट आहे की जे पाणी कमी असेल तरी चालतं, ज्यादा पाणी असेल तरी पण चालतं. आता याच्यामध्ये काय होतं की समजा शेतामध्ये पाणी साचलं, पाणी खूप पडतोय काही भागात, तर तिथं जर आपसरी वापरलं तर ज्या दिवशी आपण आपसरी शेतामध्ये फवारतोय, एका टाकीला समजा आपण 40 ml आपसरी घ्यायचं आणि प्लेन शेतावरती फवारणी करायची. जर आपण फवारणी करताना आणि जर समजा तिथं दूर जेवढा जर फसत असेल शेतात, तर उद्या आपण त्या शेतातून वरच्यावर चालत जाऊ शकतो, एवढी जादू आपसाठी करू शकता. कारण तिथे जेव्हा फवारणी चालू होते तेव्हाच तिथे शेत एकदम नरम होऊन ते जे पाणी वरती, ते पाणी जर तुंबलेलं असेल तर ते पाण्याला बुडबुड येणं चालू होतात आणि दुसऱ्या दिवशी आपण तिथं आलं वरतून चालू शकतो. त्यामुळे आपलं तिथं पण पीकचे ते वाचून जातं. त्यानंतर जर कमी पाणी असेल, समजा एखादा शेतकरी अद्रक किंवा कापूस लावलेला असेल आणि जर 2 दिवसानंतर अर्धा तास जर मोटर चालवत असेल तर ती त्याची ओल मिळते समजा साधारण 1 फुटापर्यंत जमिनीत पसरते ओल ड्रिपच्या दोन्ही साईडला. तर अर्ध्या तासाच्या वेळी जरी आपण तिथं 15 मिनिटं जरी मोटर चालवली आणि जर आपण आपसाठी वापरलं महिन्यातून एकदा, तर तिथं 15 मिनिटांमध्ये त्यांना असं वाटेल की आपण अर्धा तास मोटर चालवली. त्यामुळं खूप जबरदस्त असा फायदा होतो. कारण पाणी जे सरळ खाली जातं, आपण जेव्हा ड्रिपनी पाणी देतो तेव्हा, तर हे पाणी पसरवण्याचं काम करतं. खूप जबरदस्त असा फायदा होतो. म्हणजे इथं पाण्याची पण बचत होते आणि वेळेची पण बचत होते. जी यस, अभी जैसे सवाल था कि भाई ज्यादा पानी हो गया तो क्या अदरक को फायदा हो जाएगा, तो नुकसान हो जाएगा, और कम होगा तो क्या फायदा हो जाएगा, नुकसान हो जाएगा. अदरक रहने दीजिए, कौन सा भी पीक रहने दीजिए. इसमें उन्होंने ऐसा है कि ज्यादा पानी हो गया तो फवारनी भी चालू किया, एक टंकी को 40 ml करके 20 लीटर के पानी में 40 ml. तो आज जैसे वो चल रहे हैं, जैसे पाय उनका जमीन में जा रहा है और रुतने का काम कर रहा है, तो दूसरे दिन वो स्लीपर डाल के चल सकते, इसका पानी का निचरा कर देता है. दूसरा, कम पानी होगा तो पानी देने के बाद जैसे आधा घंटा मोटर चलती है तो आधा घंटा चलने के बाद पानी जाएगा 1-1.5 फुट नीचे, तो बेड तो ऊपर रहता है, पानी नीचे जाने का कोई मतलब नहीं है. ऑक्साइड छोड़ने के बाद उन्होंने 15 मिनट भी मोटर चलाई तो फार्मर्स को लगेगा जमीन देख के या देख के कि भाई मैंने आधा घंटा मोटर चलाई है. मतलब कहने का मतलब है कि पानी की बचत हो जाएगी, उसके साथ टाइम का भी बचत हो जाएगा. जहां आधा घंटा चलाना है मोटर, वो 15 मिनट चलाएंगे. तो इसका एक जो सारांश निकालेंगे, कंक्लूजन निकालेंगे, तो अपसाइटी यूज करने के बाद जो मोटर पानी चलेगी वो पानी का भी बचत हो जाएगी, लाइट की भी बचत हो जाएगी, और जो अपना रिजल्ट चाहिए, जो खाद या अदरक बढ़ना चाहिए या मिर्ची का उत्पादन बढ़ना चाहिए, ये बढ़ने के लिए ये काम करता है. अंदाजे ज्या लोकांनी ऍप्सायटी वापरलंय त्यांचं उत्पादन किती टक्क्यांनी वाढलंय? अद्रक किती? अजून एक प्रश्न किरण नवल पाटीलचा आहे, अद्रक सडसाठी 100% काम करेल का? सर अद्रक साठी आपण जे प्रोडक्ट देतो ना, समजा माझं कृषी केंद्र आहे, तर आम्ही जे प्रोडक्ट देतोय त्याच्यासोबत जर सड थांबवायची असेल तर मी आपसाठी जर त्या शेतकऱ्यांना जर वापरलं तर त्यांना वापरायला देतो. ते जे प्रोडक्टचे जे रिझल्ट येतात समजा, तर ते रिझल्ट तिथं जे 60-70% येतात आपसाठी न वापरता. जर आपसाठी वापरलं तर 100% रिझल्ट येतात. निश्चितच सड थांबते. आपल्या टीममध्ये आदिनाथ पवार नावाचा शेतकरी आहे,
त्यांच्या पण प्लॉटला एक 8 दिवसापूर्वी सड लागली होती आणि त्यांना आपण जे बुरशीनाशक ते देतो आम्ही आमच्या दुकानातून समजा, तर त्यासोबत आपण त्यांना आपसाठी दिलं होतं वापरायला. तर मला आज सकाळी सर झोपातून उठलो आणि दुकानावरती निघायचं होतं, त्यावेळेस मला त्यांचा फोन आला, धन्यवाद म्हणे साहेब, तुमच्यामुळे माझी अद्रक वाचली म्हणे, नाही तर शेजाऱ्यांचे प्लॉट खूप जोरात खराब होत आहे, नाही तर माझं त्यांच्या सोबतच नंबर लागला असतं म्हणे. म्हणजे खूप जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे जरी समजा आपण एखाद्या MBBS डॉक्टरकडे गेलो तर तो डॉक्टर शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याला असं वाटतं की पेशंट बरावं. तसं आता समजा आपसाठी जर आपण त्या प्रोडक्ट सोबत जर वापरलं तर खूप जबरदस्त रिझल्ट येतात आणि 100% म्हणता येणारे पण 99% तर तिथं सर 99% तिथं कव्हर होतेच. आतापर्यंतचा आपला जो अनुभव आहे 3.5-4 वर्षातला, तर तिथं 100% फायदा चांगला होतो. कारण त्या औषधाचं प्रमाण जे आहे त्याला ते प्रभावीपणे काम करण्यासाठी त्याला परावृत्त करतं आपल्या आपसाठी. आणि ज्या मुळ्या समजा जमिनीवर जिथे जिथे ते सडचे जंतू आहे लपलेले तिथपर्यंत औषधाला घेऊन जाण्याचं जमिनीमध्ये आपसाठी काम करतं. त्यामुळे त्या ज्या अळी किंवा जीवन जे तयार झाले तिथं ते तिथं मरून जातात, त्यामुळे तिथं सड वाढत नाही. अभी इन्होंने जो बताया, जो सवाल था कि ये सड़ में 100% यूज फायदा हो गया क्या नहीं होगा, तो ये इनका कहना है कि जो इनका एक फार्मर्स है आदिनाथ पवार, इनकी कम से कम 40-50% अदरक को सड़ लगी थी। उन्होंने जो दवा दी, तो कृषि दुकानदार जो दवा देता है, केएस की जो दवा देती है, उसमें से वो 50-60-70% कवर करती है। उसके साथ अपसाइटी यूज किया तो 100% वो कवर करने की गारंटी वो आदिनाथ पवार ने उनको बताया। और उन्होंने आज सुबह उनको जल्दी निकलना था घर से, तो उन्होंने नींद में उनको फोन किया सुबह 6:30-7 बजे और बोले साहब धन्यवाद, थैंक यू, आपकी बदौलत मेरी अदरक बच गई है, बाकी की अदरक खराब हो गई है। इसका कहना एक है कि भाई सब जो हम लगाते हैं, अभी इसका जो हम बताते इसका नहीं है, जो महाराष्ट्र में और भारत में टोटल 19 कृषि संशोधन केंद्र है, मतलब यूनिवर्सिटी, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी और NARP जो बोलते हैं, और इन्होंने हर पीक को, मतलब दारिम्ब रहने दो, मौसमी रहने दो, अदरक रहने दो, गन्ना रहने दो, कपास रहने दो, प्याज रहने दो, आलू रहने दो, हर एक के ऊपर 3-3, 5-5 साल ये अपसाइटी यूज करने के बाद उसको संशोधन किया है और उन्होंने अप्रूवल दिया है एमवे अपसाइटी को कि ये यूज करने के बाद इतना इतना परसेंटेज अपना उत्पादन बढ़ सकता है और बढ़ेगा। इसकी गारंटी अभी फार्मर्स लोग हम सब लोग हैं, तो गारंटी खेती के लिए गारंटी भगवान भी नहीं देता है, खाली ये चीज हम यूज करने के बाद क्या हो सकता है और आपका फायदा, जैसे कुणाल सर ने प्रश्न पूछा था, तो ये सवाल तो बहुत अच्छा था। तो ये फायदा यूज करने के बाद ही एमवे का प्रोडक्ट के हमको प्रॉफिट समझ में आता है और इसकी गारंटी भी है। और आबा साहब चाहे तो आबा साहब का नंबर बिंदु सर उसमें डाल देंगे, तो सब ने ये नंबर सेव कर लेना। किसी को सवाल या कुछ होगा तो डायरेक्ट कॉल भी कर सकते हैं, कोई इश्यू नहीं है। खाली अपसाइट ही नहीं है, खेती के लिए जो कुछ प्रॉब्लम आ जाएगा वो प्रॉब्लम के लिए सवाल पूछेंगे, क्योंकि ये मराठवाड़ा कृषि विद्यापीठ परभणी से ग्रेजुएट हुए हैं, एग्रीकल्चर में उनका एक्सपीरियंस, बहुत एक्सपीरियंस है। मुझे भी अभी मैं उनके साथ काम कर रहा हूँ, मैं 7 साल काम कर रहा हूँ, वो 3 साल कर रहे हैं। मुझे कोई प्रॉब्लम आ गया तो फार्मर्स और आबा साहब का मैं कॉन्फ्रेंस कॉल पे बात करवा देता हूँ और वो प्रॉब्लम सॉल्व कर देते हैं। और फार्मर्स हमको बताते सर बहुत अच्छा हो गया, हम ये यूज करते थे, हमको पता नहीं था कि कैसे यूज करना है, मेरे पास सब कुछ होने के बाद भी कैसे यूज करना ये मुझे पता नहीं चला, तो सोना भी लोहा हो जाता है और लोहे को भी सोना हम कर सकते हैं हमारे काम के ऊपर। अभी इसका शब्द का अर्थ मत लीजिए कि सोना है मेरे पास, मुझे कुछ पता नहीं, जैसे मैं अभी हर एक लास्ट बोल देता हूँ एक्सपीरियंस, मैं हर एक को सवाल करता हूँ। एक आपके सामने एक छोटा बच्चा है 5-6 साल का, उसके सामने मैंने कैडबरी का 250 रुपए का बिस्किट रख दिया, डेयरी मिल्क का, एक चांदी का छोटा बिस्किट रख दिया और सोने का एक छोटा बिस्किट रख दिया, तो बच्चा सोने का उठाएगा या कैडबरी उठाएगा? 100% वो कैडबरी उठाएगा। और हम लोगों को सवाल पूछा तो हम पहले सोने का उठाएंगे, क्यों कि हमको ये सोने का प्रॉफिट मालूम है, बच्चों को कैडबरी का चॉकलेट का मालूम है, तो हमको ये चीज यूज करके ही पता चलेगा ये सोना है या कैडबरी है।
और ये करने के बाद जैसे आबा साहेब ने बताया था अपसाइटी ये 24 कॅरेट गोल्ड है, 24 कॅरेट सोना है। अच्छा ह्याच्यावरती जर कुठलं असतं इसके ऊपर कोई 24 कैरेट के ऊपर रहता था तो हम वो 28 भी बोल सकते थे। इसके यूज करने के बाद ही पता चलेगा ये 24 कैरेट सोना है या ये 24 कैरेट लोहा है। और किसी को सवाल है तो पूछ सकते हैं। अभी एक सवाल ऐसा था कि क्या अगर इनको कोई कंसल्टेंसी चाहिए, यानी इनको अगर मार्गदर्शन चाहिए, तो क्या इनके खेती के फोटो आगे भेज सकते हैं आपको, ताकि आप उनको फिर मार्गदर्शन दे सकते हैं? आबा साहेब दिवस में बता देता हूँ, आबा साहेब बता देंगे। खेती का उन्होंने प्रोडक्ट फोटो भेज दिया, बात करवा दिया और उनको किसी ने बता दिया कि मेरा ये प्रॉब्लम है, फोटो उन्होंने भेज देना आबा साहेब को। आबा साहेब कंसल्टेंसी करेंगे, कंसल्टेंसी चार्जेस नहीं लेंगे। खाली उनका उनके कंसल्टेंसी चार्जेस एक ही है, अपसाइटी फार्मर्स ने यूज करना है। बरोबर आहे आबा साहेब? ठीक आहे सर, एकदम बरोबर. हा, म्हणजे त्यांचं आता मराठीमध्ये त्यांना मी हिंदीमध्ये सांगितलं, त्यांना कन्सल्टन्सी ते करू शकतात. ते 1 रुपये पण कन्सल्टन्सी चार्जेस घेणार नाहीत. त्यांची कन्सल्टन्सी फी म्हणजे एकच आहे की अपसाइटी त्यांनी शेतात यूज करावं. म्हणजे कृषी सेवा केंद्र केएसके दुकान असून सुद्धा म्हणजे हे मी त्यांच्या माघारी त्यांची परमिशन घेऊनच सांगितलंय, कारण मला भरपूर वेळा अशी मदत केलेली आहे. ते कृषी सेवा केंद्र असून सुद्धा ते अशी जर माहिती देत असतील तर त्यांचा बिझनेस हा कृषी सेवा केंद्र चालवायचा नाहीये. त्यांचा बिझनेस आहे शेतकऱ्याचा उत्पादन कसं वाढेल आणि शेती आणि भारत देश कसा समृद्ध बनेल ही त्यांच्या मनातली तीव्र इच्छा आहे. हे गेली 3 वर्षामध्ये मी त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या अडचणीमधनं, कधी कधी मी त्यांना रात्री 11 वाजता सुद्धा फोन करतो, कभी कभी मैं उनको 10, 11, 12 बजे भी फोन करता हूँ, वो लाइव दिखे तो बोला आबा साहब ये प्रॉब्लम है, ये फार्मर्स का आया, मैंने आपको फोटो भेजा है, ये फार्मर्स का नंबर है, आप उनको कल सुबह बात कीजिए। मतलब उस टाइम वो मुझे हेल्प करते हैं। तो कहने का मतलब है ये सबको हेल्प करेंगे, कंसल्टेंसी करेंगे, सब मार्गदर्शन करेंगे, कोई इश्यू नहीं है। और एक सवाल है किरण नवल पाटील का, आखरी सवाल लेते हैं. अद्रकसाठी बुरशीनाशक सोबत ऍप्साइटी वापरल्यावर 100% रिझल्ट आहे का सर? हो सर, निश्चितच रिझल्ट चांगला येऊन जाईल त्यांना. आणि एकदा फक्त त्यांनी प्रोडक्ट वापरून पाहावा, नंतर आपण सांगू त्यांना हे अपसारी वापरणं बंद करा, काही खरं नाही त्याचं. ते सांगतील नाही नाही अपसारी वापरायचं आहे बाबा, तेवढं आपण त्यांना निश्चितच सांगू. तर तो अजून किसी का सवाल है तो सवाल लेते हैं. और कुछ और कोई कमेंट करना चाहता है, पाडगांवकर जी या आबा साहब आहेर? थैंक यू वेरी मच आबा साहब आहेर, आपने समय निकाला. और अगले गुरुवार को अपने और एक सेशन रहेगा, उस वक्त और भी कोई नया हमारे एक्सपर्ट किसान कोई जिन्होंने एप्साइटी यूज किया है उनके लिए हम टॉक रखेंगे और तो डिसाइड करेंगे कौन अगले बार बात करेगा. तो अगर आप में से कोई अगर वॉलंटियर करना चाहता है जिसने एप्साइटी यूज किया है तो मुझे मैसेज कर दीजिए, हम आपका भी एक सेशन रखेंगे ताकि आपके किसानों को, हमारा मकसद है कि हमारे जितने भी किसान हैं उन तक ये एप्साइटी का बेनिफिट पहुंचना चाहिए. तो और आपके पास नंबर है, आबा साहब का भी नंबर है नीचे टाइप कर देते हैं. आबा साहब तुम्ही टाइप करू शकता खाली. ये आबा साहब का नंबर है यहाँ पे 862626012020. ये आबा साहब आहेर का नंबर है. मेरा भी मैं डाल देता हूँ. डाल दो बिल्कुल. मतलब किसी को उनका नहीं लगा तो मुझे डायल कीजिए. ये मेरा व्हाट्सएप नंबर है, आबा साहेब का भी ये व्हाट्सएप नंबर है. व्हाट्सएप पे भी आप फोटो भेज सकते हैं, आपको कंसल्टेंसी मिल जाएगा विदाउट चार्जेस. राइट. तो ये आज का हमारा सेशन यहाँ पे खत्म करते हैं. और जो लोग आज सेशन में, काफी लोग आए हैं सेशन में, सबसे पहले सबका धन्यवाद. आपने हमारा आज सेशन बहुत ही मेमोरेबल बनाया, एकदम पैक किया, कंटिन्यूस लोग अटेंड कर रहे हैं.
और मैं जानता हूँ कि इस session की वजह से, इस एफसीआईटी की जानकारी की वजह से बहुत से लोगों को बेनिफिट होगा। जिसे आज हम हमारा session खत्म करते हैं, मिलते हैं अगले गुरुवार शाम को 7 बजे। तब तक आप हमारे इंस्टाग्राम को फॉलो कीजिए और अपने आबा साहब का भी इंस्टाग्राम है, चिंतामणि पाटगांवकर का भी इंस्टाग्राम है, और इंस्टाग्राम पे आपको नए नए पोस्ट देखते रहेंगे। और कुछ सवाल है तो इंस्टाग्राम पे पूछ सकते हैं या मैसेज कर सकते हैं, राइट? तो गुड नाइट एंड थैंक यू वेरी मच।